साठी मोठा दिलासा देणारा निर्णय साई संस्थानने घेतलाय। साई भक्तांना आता 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळेल। त्यामुळे साई दर्शनाला येण्याआधी काही साई भक्तांना विम्याचं संरक्षण मिळणार आहे। वर्षाकाठी 48 लाख रुपयांचा खर्च यासाठी केला जाणार आहे। वर्षभरात साधारण 10 लाख भाविकांना याचा लाभ मिळू शकतो। याबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। देशभरातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी जे आहे ते घरापासून शिर्डीला साईबाबांच्या मंदिरापर्यंत म्हणजे साईंच्या दर्शनापर्यंत येणाऱ्या भाविकांचा मध्यंतरी जर अपघात झाला किंवा त्यांच्या जीवनावर काही जर बेतलं तर त्याचा सुरक्षा कवच त्यांना असणार आहे। आणि नेमकं यात कशा पद्धतीने ही योजना असणार आहे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सर आपल्यासोबत आहेत। सर, काय प्रोजेक्ट आहे आणि आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याची सुरुवात करण्यात आली? ओम साईराम। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात। काही साईभक्त जे ते पायी चालत येतात, काही आपल्या वाहनाने येतात, काही रेल्वेने येतात, काही बाय फ्लाईट येतात। या ठिकाणी येत असताना काही वेळेस जे आहे दुर्दैवाने काही साईभक्तांचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये काहींचा जीव जातो तर काहींना जे ते कायमचं अपंगत्व येतं। मग अशा अडचणीच्या प्रसंगी जे आहे त्यांच्या पाठीशी उभं राहावं म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामध्ये प्रत्येक भाविकाला जे आहे ते 5 लाखाचं विमा संरक्षण दिलेलं आहे। त्यामध्ये महत्त्वाची अट अशी आहे की त्या भाविकाने जे आहे बाबांच्या दर्शनासाठी निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानची जी ऑनलाईन वेबसाईट जी आहे sai.org.in या वेबसाईटवर नोंदणी करणं आवश्यक आहे। त्यामध्ये साईबाबा संस्थानच्या ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस ज्या आहेत म्हणजे भक्तनिवासमध्ये राहण्याची व्यवस्था असेल, आरतीचा पास असेल, दर्शन पास असेल, सत्यनारायण पूजा असेल किंवा अभिषेक पूजा असेल, ह्या ऑनलाईन सुविधा ज्या आहेत त्या सुविधावर नोंदणी केली पाहिजेत। कोणताही त्याच्याकडं ऑनलाईन सुविधेचा पास असेल तर त्या भाविकाला जे हे विमा कवच जे ते देण्यात आलेलं आहे। हे ऑनलाईन नोंदणी जी बंधनकारक यासाठी केलेली आहे की जो साईभक्त जो आहे तो शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत आहे ही एक ओळख राहावी म्हणून ही ऑनलाईन अट जी आहे ती टाकण्यात आलेली आहे। हा जो विमा कवच आहे याचा कालावधी नेमका किती असणार आहे आणि भाविकांना दरवेळेस येताना याची नोंदणी करावी लागणार आहे? ही विम्याची पॉलिसी जी आहे ते 1 वर्षासाठी आहे आणि वर्षभरामध्ये किती वेळेस तो भाविक या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी आला तर त्याला हा विम्याचं संरक्षण जे ते देण्यात आलेलं आहे। परंतु प्रत्येक वेळेस जे आहे त्याला ते नोंदणी करणं आवश्यक आहे। यासोबतच जे आहेत आता वर्षभरामध्ये जे आहेत वेगवेगळ्या भागातून जे आहेत त्या पायी साईभक्त जे ते येत असतात, पालख्या या ठिकाणी येत असतात। तर त्या पालखीतील साईभक्तांनी जे आहे त्याची माहिती जी आहे त्याचं नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, त्याचा पत्ता ही माहिती जी आहे ती पालखी चालकाकडे द्यायची आहे आणि पालखी चालकाने साईबाबा संस्थानकडे दिली तर त्यालासुद्धा जे आहे ते 5 लाखाचं विमा संरक्षण जे आहे ते साईबाबा संस्थानने जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे। प्रत्येक वेळेस जर बघितलं सत्यनारायण पूजा असेल, अभिषेक पूजा याच्यावरती फक्त एकाच व्यक्तीचं नाव असतं, मग बाकीचे इतर कुटुंबातील जे व्यक्ती आहेत किंवा 2, 4, 5 असे वाढीव कुटुंबातली लोक असतात यांना वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे की त्याच्यातच काही समावेश असणार आहे? त्या आरतीचा पास असेल तर त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स असतं, सर्वांची माहिती असते। त्याच्यामुळं ज्यांची माहिती त्या पासवर आहे त्या सर्वांना जे आहे ते हा लाभ मिळणार आहे। नक्कीच आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती साई भक्तांसाठी ही आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बऱ्याचदा बघितलं जातं की शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येताना भाविकांचा अपघात होतो आणि या अपघातामध्ये त्यांना अपंगत्व येतं किंवा मरण देखील प्राप्त होतं। त्यामुळं ह्या भाविकांच्या जीवनाचं संरक्षण करण्यासाठी त्यांना एक सुरक्षा कवच असावं यासाठी हा निर्णय जो आहे साईबाबा संस्थांनी घेतला आहे त्याचं देखील कौतुक केलं जात आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।